रुचिता जामदारवरती जान्हवी किल्लेकर खूप जास्त भडकलेले आहे. नक्की रुचिताने असं काय केलंय, त्यामुळे जान्हवीला राग आलाय आणि नक्की जान्हवीने काय केलंय, या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलूया. तर रुचिता जामदार बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर तिने खूप सारे इंटरव्ह्यूज दिलेले आहे आणि त्या इंटरव्ह्यूजमध्ये तिने रितेश भाऊवरती आरोप लावलेत, तिने बिग बॉसवरती आरोप लावलेले आहेत. तिने असं स्पष्ट सांगितलेलं आहे, की तन्वी कोलते आणि राकेश बापटला शो जिंकवण्यासाठी बिग बॉस त्यांना सपोर्ट करतोय. विशेष करून रितेश देशमुखांवरती हे आरोप लावलेले आहेत, की त्यांनी मला भाऊच्या धक्क्यावरती बोलूच दिलं नाही. आता बऱ्याच लोकांनी बिग बॉस बघितलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, की नक्की काय झालंय आणि काय नाही झालं ते. पण यानंतर जान्हवी किल्लेकर हिला खूप जास्त राग आलेला आहे. जान्हवी किल्लेकर याने रागाने व्हिडिओ बनवलेला आहे. जान्हवी किल्लेकरचं असं म्हणणं आहे, की ज्या शोने रुचिता जामदारला मोठं केलं, म्हणजे बिग बॉस हा खूप मोठा शो आहे, असं जान्हवीचं म्हणणं आहे. आणि बिग बॉसमुळे बऱ्याच लोकांना प्रसिद्धी मिळते. अख्ख्या महाराष्ट्रातील इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, ॲक्टर सगळ्यांना बिग बॉसच्या घरात जायचंय. मी स्वतः म्हणजे जान्हवी किल्लेकर हिचं आधी थोड्याफार सीरियल केल्या असून सुद्धा एवढं नाव नव्हतं. पण बिग बॉसमुळे खूप मोठं नाव झालं आणि बिग बॉसमुळे तिला हिंदी रिॲलिटी शो सुद्धा भेटलाय, असं जान्हवी किल्लेकर म्हणत आहे. पुढे जान्हवी किल्लेकर म्हणते, की तुम्ही ज्या शोमध्ये जाता त्याच शोला बदनाम करताय. विशेष करून रुचिता जामदार ही बिग बॉसला बदनाम करते आणि रितेश भाऊंना बदनाम करते. हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही जर का चुका केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या चुका सुधारा. बिग बॉस नक्की तुमचं चांगलं गुण सुद्धा ऑडियन्सला दाखवेल. मग तुम्ही जर का वारंवार चुका करताय आणि नंतर बिग बॉसवरती आणि रितेश देशमुखवरती आरोप लावताय, तर हे शोभत नाही. जान्हवी किल्लेकरने रुचिताला नाव घेऊन सांगितलेलं आहे, की तू जे वागते ते अत्यंत चुकीचं आहे. रुचित असो किंवा अजून कोणी कंटेस्टंट असो, त्यांनी बिग बॉस या शोला नावं नाही ठेवायची, कारण बिग बॉस हा खूप लोकांचं करिअर करतोय, असं जान्हवी किल्लेकर हिचं म्हणणं आहे. आता रुचिताची एक बाजू आहे, त्याच्यामध्ये आता जान्हवी किल्लेकरने उडी घेतली आहे आणि विशेष करून जान्हवी किल्लेकरनं जो व्हिडिओ केलाय त्याला बिग बॉसचे क्रिएटिव्ह हेड केतन मानगावकर सर यांनी लाईक सुद्धा केलेला आहे. म्हणजेच कुठेतरी बिग बॉसच्या मेकर्सला सुद्धा रुचिताने जे बिग बॉसवरती आरोप लावलेले आहेत, ते आवडलेले दिसत नाहीयेत. जर का मेकर्सला याबद्दल काहीच बोलायचं नसतं, तर तो व्हिडिओ लाईक सुद्धा केला गेला नसता. पण जान्हवीने व्हिडिओ बनवून रुचिताला एक्सपोज केलंय असं म्हटलं तर चालेल. आता रुचिता यावरती काय रिॲक्ट करणार, काय बोलणार, हे आपल्याला थोड्या दिवसात कळेल. का रुचिता यावरती गप्प बसणार, हे सुद्धा आपल्याला थोड्या दिवसात कळेल. पण एकंदरीतच काय, जान्हवीला जे रुचिताने बिग बॉसवरती आरोप लावलेले आहेत, ते अजिबात सुद्धा आवडलेले नाहीयेत. तुमचं या प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे? रुचिता आणि बिग बॉसच्या भांडणामध्ये जान्हवीने उडी घेण्याची गरज होती का? खरंच बिग बॉसने रुचितावरती अन्याय केलाय का? प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.